हॅलो गायज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. हे बघा आपलं चालू आहे सध्या तयारी. मी बसलो आता इस्त्री करायला. तेव्हा तिकडे जागा तिकडे पुढे पॅकिंग चालू आहे. इकडे आपली आता पॅकिंग चालू आहे. आपल्याला फिरायला जायचं आहे म्हणून इकडे आता टॉवेल वगैरे ठेवतोय. आणि इकडे कपडे आहेत आपले काही. तर कुठे जायचं आहे आपल्याला? सगळं पॅकिंग वगैरे करून घेऊ आपण. आपल्याला जायचे उज्जैन, त्याच्यानंतर महाकालेश्वर, शिहोर, असं आपली ट्रिप करणार आहे आपण 2 दिवसाची आहे. तर इकडे आता इस्त्री वगैरे चालू आहे. हा, मीच लावलंय त्याला काम. आणि फक्त 2 दिवसाचा पूर्ण जेवढा पण आपलं फिरण्याचा वगैरे सगळं ब्लॉग आपण दाखवूया. आज रात्री निघायचं आपल्याला 10:30 वाजता. तर आता जवळपास 11:30 झाले. आपण तयारी 10 वाजेची केलेली होती. 2 तास गाडी लेट आहे आपली. आणि बघा आता गाडी 11:30 वाजता 15 मिनिटात येईलच म्हणे. तर बॅग्स वगैरे रेडी. तिथं तयारी चालू आहे. प्रणव तोंडावर पाणी वगैरे मारू राहिला. तर मग आता बघू परत किती वेळात गाडी येते. 2 टाईम तयारी, दुसऱ्या टाईम तयारी करताय. जयेश भाऊची 10 वाजतापर्यंत तयारी झाली होती. आत्ता पण परत तयारी करू राहिला. हे बघा इकडं 11:30 वाजले आता. तर मग मी तर काही नाही, मी तर नाईट पॅन्ट टी शर्ट बस संपला विषय. प्रणव डॉन तो काय तो मना वापरी घे तिथे स्टेलचे. तर मग आता ठीक आहे, बघू 11:30 झाले. बोलले ते 15 मिनिटात गाडी येईल म्हणे आता. तर मग परत 15 मिनिटात चेक करू गाडी येते का नाही. परत मग ठीक आहे, गाडी आली का मग परत कंटिन्यू करू आपण. तर मग आता असं कळालं आहे की गाडी आली आहे. हे बघा हे काळे लगेच पळत आलं. हे आता मी बॅग घ्यायला आलो त्यांची थोडीफार आपण मदत करू. तर मग आता मला व्हिडिओ मध्ये घेत नाही, घेत नाही काय बोला सांग. तर मग आता इथे गाडी येईल. बघा सगळे खाली येऊन गेले. आता वाजले रात्रीचे 12. आम्ही आता जातो. पाणी बॉटल वगैरे काढून घेऊ. तर मग ठीक आहे, गाडी आली का परत कंटिन्यू. हे बघा सगळे एकदम आनंदात. पाणी बॉटल वगैरे घेऊन जायचे. ओम दादा पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये. काय म्हणतात लोक, क्लोजअप घेतोय तुझा. आता आम्ही बॉटली काढतोय, तुम्ही पण काढायला मदत करा. बॉटली तर इथं अर्ध्या लोकांच्या झोपा झालेल्या आहेत. आता खंबा बाजूला ठेवलाय. आता एवढ्या बॉटलीने आम्ही पिऊ आणि घरी जाऊ. हे बघा आता गाडी आली. आता आमची नवीन गाडी आली. पासवाडी मोठी है. चलो ट्रैवल्स आ चुकी है. अब जाएंगे इसमें. हर्षद भाऊ लेकर आ चुके हैं गाड़ी को. त्याच्या निम्मी पब्लिक बसलेली. आता निम्मी पब्लिक बसायची बाकी आहे फक्त. तर आता हे सामान वगैरे ठेवू गाडीत आणि मग जाऊ. आता बघू. हे बघा हर्षद भाऊ गाडी घेऊन आले. इकडे डिक्की का? हां डिक्कीत गाड्या वगैरे ठेवून घेऊ. आपलं सॉरी डिक्कीत बॅग वगैरे ठेवून घेऊ. चला बॅग उठाव. घे ना, उचल ना. उचल. जाऊ दे. घे रे बरं ना, उचला इथं माझा. आता आहे ना गाडीत पहिलं आपण सामान ठेवून देऊ. मला बोलतील सामान ठेवून देतो मी, मग कंटिन्यू करू. गाडीत सामान वगैरे ठेवून झाले. आता एंट्री करू गाडीत. बघू आता तुम्हाला दाखवतो किती पब्लिक बसली आहे गाडीमध्ये. काय चालू आहे तिथे पाणी बॉटल ठेवायचं नियोजन चालू आहे. अरे सीट उघडल्यावर ठेवता येईल पुढं. सीट असं झाल्यावर पुढे ठेवतोय. आता राहू दे सीटवर. मग मी बरोबर बसतो, तुम्ही बसा रे गाडी. आम्ही बरोबर बसू. ठीक आहे चला बघू आता. पब्लिक आपली गाडीत बसली. आपल्याला मागे जाऊ. मोबाईल घेतला ना सगळ्यांनी. गाडी आता चालायला. चार्जर नाही तर मोबाईल पडतो. इथे जागा नाही चार्जिंग. हा ठीक आहे जाऊ दे. भरपूर. तर आता गाडी निघाली आणि काही गाडीत बसली. आम्ही पुढे जाऊ, तुम्ही पण चला. अशाच ब्लॉक वर आपण भेटत राहू. 3 दिवस असेच भेटत राहू आपण. 3 दिवस करून घेऊ गाडी. ठीक आहे. आपले त्यांचे बळी मंदिरला होते. आता लास्ट नंबर पण घेतले गेले. परत एकदा आवाज दे बरं गणपती बाप्पा. आपण रेकॉर्ड करू. सांगून दे सगळ्यांना. आवाज देऊ म्हणा एकदा. मी गणपती आवाज देणार का? गणपती बाप्पा मोरया असं. नमस्कार. नमस्कार दादी. चालते चला.
चला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा सर्वेच्छ बाप्पा. तर ठीक आहे, आता डायरेक्ट जाऊ शुअरलाच कंटिन्यू करू. तोपर्यंत गाडी जाईल. आज रात्रभर गाडी चालेल. 10 तास लागतं वाटतं शिवर जायला. काय आहे जागा आहे, बरोबर आहे जागा. ओके ठीक आहे, चलो. तर जाऊ मग आता डायरेक्ट शिवर जाऊ. शिवरला कंटिन्यू करू. आता गाडी लागली हायवेला, डायरेक्ट थांबू शिवर. आपण थांबलो आता बिजयसिनी माता मंदिर. हे बघा इथे एंट्री गेट आहे बिजयसिनी माता मंदिराचा. आपण यूपीमध्ये एंट्री केलेली, उत्तर प्रदेश. आणि हे बघा हे इथं आहे असं बिजयसिनी माता मंदिर. तर मग जाऊ इथं आता दर्शन वगैरे घेऊन घेऊ पहिले बिजयसिनी माता मंदिरामध्ये. ए नीट धर रे. ही बाई झोपलेली होती, तिला उचलून आणलंय असं. मंदिरात जाऊ, बघू मंदिरामध्ये व्हिडिओ काढायला परमिशन आहे का. परमिशन असेल तर मंदिरात पण व्हिडिओ काढू, परमिशन नसेल तर मग बघू. हे बघा अशी एंट्री. इथं गर्दी राहिली तर खूप गर्दी राहत असेल. पण इथं बॅरिकेड लावलेले आहेत सगळे, इथं लाईन वगैरे साठी. आम्ही तर आलो आहे पहाटे. अजून तर काही नाही, 5 वाजून 44 मिनटं झालेले, म्हणून गर्दी वगैरे तर नाही आहे. हा मग मंदिर बंद आहे वाटतं अजून. बाहेरूनच दर्शन घ्यावं लागेल का काय. हा बाहेरूनच दर्शन पडदा लावलेला आहे. बाहेरूनच दर्शन घ्यावं लागणार आहे आता. तेच मंदिरात दर्शन तर काय भेटलं नाही आता, कारण की मंदिर उघडतं आपलं इथलं 6:30 वाजता. आणि आपल्या आता 5, 5:30, 5:45 झालेले. तर मग एवढं थांबायला आपल्याला जमणार नाही. बाकी हा बघा असा व्ह्यू आहे हा मंदिराचा इथला. इथून खाली गेलं याच्या मागे मंदिर आहे. तर मग मंदिराचा कळस दाखवतो मी तुम्हाला. तेव्हा तो मंदिराचा कळस आहे. बाकी जाऊ आपण परत आता गाडी आपली लावली तिकडं. बाकीचे येऊ राहिले सगळे सोबत. काय करतोय शरे? हे काय हातात तुझ्या? काय येतो का तुला सॉल्व करता? एका साईडचं नाही बरं का, तिघे 4 साईडचा. एका साईडचं तर मला पण येतं. चप्पल वगैरे घालून परत गाडीत जा. ठीक आहे मग जाऊ आता परत पुढे. बघू काय पुढे. गर्दी भरपूर असते जशी इथं आलेली. बाकीच्या पण गाड्या आलेल्या आहेत इथं. पाय धुवून घेऊ वाटलं असतं थोडी आणि मग जाऊ गाडीत. ठीक आहे मग आता जाऊ गाडीत गेल्यावर परत कंटिन्यू करू. देवीचं दर्शन करून आता आलोय परत. आणि बाहेर थांबणार आहे गाड्या प्रत्येक देवीचं दर्शन म्हणजे बाहेरूनच घेतलं. बाहेर भारी आहे. थोडासा घाटाचा रस्ता वाटतं आता पुढे. जोपर्यंत गाडी चालू तोपर्यंत देऊ काढून घेऊ, नाही ते काळ्यापर्यंत दिसत नाही. दिसतंय बरोबर आहे आपलं. हे काय पण बोलता लागून गेलो परत आता हायवेला. हे बघा आपले सगळे लोक पण येऊन गेले. तर मग ठीक आहे. हे बघा बाहेर सगळे ना दुःख झालेले आता. तर मग ठीक आहे जाऊ पुढे करू परत कंटिन्यू. शरणालो तुला न दर्शन देणे मला. तुझ्या हातामध्ये त्रिशूल झाला. तुझ्या नंबर चालू आहे.
आता पोहोचलोय शिवरला. शिवरला आता आपल्याला आंघोळ वगैरे करायची आहे. मग सगळं सामान वगैरे सोबत घेऊन घेतलं. इथं आता एखाद 2 रूम असतील तर रूम करून घेऊन येते, जशी सोय असेल तशी सोयनुसार बघू आता काय आहे तिथं. हे बघा पारण्यानंतर चालू राहिले इकडं. हे बाकी आपले काळे गोळे. बघू आता काय सोय भेटते आपल्याला इथं. जी सोय भेटेल त्या सोयीनुसार आपल्याला आंघोळीची सोय वगैरे बघावे. इथं वाटतं काहीतरी. बरं ठीक आहे, चला मग आता बघू इथं सोय काय होती ते बघून घेऊ. ती सोय झाल्यानंतर परत कंटिन्यू करू, आंघोळी वगैरे करू. हे बघा आता आपल्याला असं रूम भेटलं. इथं सामान ठेवलं आहे, बाकीचे इथे बाहेर भेटत आहे. जयेश वगैरे ठीक आहे रेडी. आता लगेच आंघोळा करून घेऊ. आणि इकडं वॉशरूम वगैरे दिले आहे. इकडं वॉशरूम आहे, इकडं आंघोळीचं सामान. ठीक आहे, आंघोळी वगैरे करून घेऊ आता. आणि आंघोळी वगैरे झालं का आता कपडे वगैरे बदलून लगेच तयार होऊन जाऊ. तर मग ठीक आहे, आंघोळ वगैरे करू, त्याच्यानंतर कंटिन्यू करू. आंघोळ वगैरे सगळं करून झालं. आणि बघा इथे सगळ्यांच्या तयारीत चालू आहे. सगळे आता तयारी करू आहे. तयारी झाली का आलं तिकडं मंदिरात जायचे. इकडं मंदिरात जाऊ, दर्शन वगैरे घेऊ, मग परत पुढचा प्रवास आला. त्यांच्या चालू आहेत तयारी. आपली तर झाली, आपण काही नाही, फक्त तोंड घेऊन घेतलं म्हणजे आंघोळ आणि तोंड. तर आपण येऊन गेलो आता शिवर. हे बघा तिकडे आहे मंदिर आहे. आपल्याला इकडून इकडं जायचं आहे. म्हणजे आता दर्शन वगैरे एंट्री गेट वाटतं. हा एंट्री गेट आहे. इथून आपल्याला इकडं मंदिरात जायचं आहे. आणि आपल्या सगळ्यांची तयारी झालेली आहे. थोडंसं आता एनर्जेटिक फिरतो राहिलं, पण बोलायला नाही. हे बघा प्रणव शेट तयार, आपली सगळी पब्लिक तयार. तर मग जाऊ आता मध्ये जर का परमिशन राहिली किंवा तिथं व्हिडिओ काढायला वगैरे चान्स आहे तर मग पूर्ण व्हिडिओ काढू. नाही राहिला तर नाहीला जे काही करू नाही शकत आपण. ठीक आहे. शिवाय नमस्ते. येऊन गेलोय आपण आता. काय रे हे अरे घामले येऊ राहिला. मी नाही लावणार बरं का ते. अरे घाम येऊ राहिला. जाऊ दे, ते सगळं माझं ते नको. मी बी नाही लावत. जाऊ दे चल. धंदा लावायचा का म्हणे म्हटलं यार लय घाम येऊ राहिला कामामुळे ना सगळं चाललं. तर हे बघा आपण येऊन गेलो शिवरमध्ये. आणि इथे मंदिर वगैरे, इथं सगळे झाडं वगैरे लावली. आता असा हा इथला परिसर आहे. मंदिर आहे ते गंध लावताय. हे बघा इकडं असं आहे. इकडं मंदिरं बनवून राहिले. चालू काम चालू आहे अजून इथं भरपूर. इकडं असं एंट्री. हे बघा हे एंट्री गेट होतं. आपण इथं आत्ता एंट्री केलेली. एंट्री केल्यानंतर हे बघा हे सगळं इथं असं आहे. आपण येऊन गेलो आहे मध्ये. हे बघा मी तुम्हाला लावतो. इथं मुरली मनोहर गोशाला आहे ह्या साईडला. इकडं जर का आलं का इकडं जे सगळे टुरिस्ट वगैरे येतात का त्यांच्यासाठी जागा आहे. इकडं श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून लिहिलेलं आहे. आणि त्यांच्यावर मस्त एक मूर्ती आहे. आणि हे बघा हे शिवरचं आहे ना, हे देवस्थान आहे शिवरचं. ते मागे मंदिर वगैरे बनवून राहिलं आता. हे बघा ह्या साईडला इकडं एक मंदिर आहे. आणि मंदिरच्या बॅक साईडला आहे ना मस्त त्यांनी एक महादेवांची पिंड असते ना त्या पद्धतीत त्यांनी मस्त एक बनवलेलं आहे. काय म्हणतात त्याला, स्ट्रक्चर बनवलेलं आहे त्यांनी. हे इथं मंदिर आहे. बघू आपण अजून काय काय आहे. तर म्हणजे व्यवस्थित पद्धतीने आहे सगळं. हे बघा हे इथं शिवरचं मंदिर आहे. म्हणजे देवस्थान आहे का शिवरचं ते हे. तर मग आपल्याला आता इथं चप्पल वगैरे काढून डायरेक्ट इथं पाय पडायला जावं लागेल. हे बघा आपली पब्लिक इथं चप्पल वगैरे काढून राहिली. आता मी पण इथं चप्पल वगैरे काढून घेतो. आता आपण जाऊ इथं मंदिरात मस्त. मंदिर हे देवस्थान इथलं शिवरमधलं. तर मग तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं सगळे प्रार्थना वगैरे करताय. आपण पण इथं मस्त पाय पडून घेऊ, प्रार्थना करू. खाली बघून जाऊ हे देवस्थान शिवरचा. तर मग बघा बेलपत्री घेतलेली आहे आपण. बेलपत्री आणून घ्या घ्या ना मी घेतो ना. अजून खाली नको पाडू. हे घे तुला पाहिजे हे घ्या बघू.
इथं मामाजवळ तर परत राहू दे आपलं पुढे हे बघा बेलपत्री येऊन गेली आहे. आता आपण बेलपत्री वाहून देऊ, मस्त पूजा वगैरे करून घेऊ. खूप पूजा भाऊ थांब रे. तुम्ही थांबा, मी जातो. मी जात. तर हे बघा दर्शन वगैरे घेऊन झालं आहे आता आपलं एकदम प्रॉपर. आणि दर्शन वगैरे आता हर्षद बघा पाठवून द्या आपण दर्शन घ्यायला. जावे तू. हे देखो महाकाल, ये महाकाल है यहाँ पे. तर मग ठीक जाय तू दर्शन घ्यायचे. हे बघा आता तुम्हाला तसं असं एवढं काही भव्य नाही आहे, म्हणजे मंदिर वगैरे भरपूर मोठे मोठे आहेत, पण शिहोरच्या नावाखाली खूप छान केलेले आहे त्यांनी. असं तिथे लाईट्स वगैरे लावलेले आहे रात्री जे येत असतील त्यांनी. हा पूर्ण असा परिसर बनवलेला आहे देवस्थानाचा. आपलं आता हे मेन मंदिर बघून झालं. हे मेन मंदिर आपण आता आहे ना इकडच्या मंदिरात जाऊ, बघू मध्ये काय इथं इथं काय काय नाही ते पण बघून घेऊ. काय म्हणणार रे. अभी हम जाएंगे अभी. हत्ती मस्त केलेलं आहे, आर्किटेक्चर काम भारी केलेलं आहे. हे बघा म्हणजे सगळे लोक झोपले आराम करता इकडं. इथं मस्त एक छोटीशी मूर्ती आहे महादेवांची. श्री शिवाय नमस्ते. आता इथं दर्शन करून घेऊ आपण. चलो आगे चलते रहो, जिन्हें दर्शन कर लिया आगे बढ़ते रहो. जिन्हें दर्शन कर लिया आगे चलते रहो. अपना अपना बेल फूल प्रसाद चढ़ाओ लेके जाओ. धक्का मुक्की न करे, आगे बढ़ते रहो. नारायण. तर मग ह्या मंदिरात बाहेरून जेवढं मोठं दिसून राहिलं कारण मूर्ती फक्त तेवढीच आहे आणि बाकी काही नाही. बाकी सगळे इथं जे लोक आलेले आहेत त्यांना राहायची वगैरे सोय, राहायची सोय किंवा ते झोपलेले इथं सगळे. आणि बाहेर याच्या बाहेर आपलं मेन मंदिर आहे. पब्लिक होती. आता जाऊ पुढचा प्रवास बघू कसा आहे काय. आता चप्पल वगैरे घालून घेतो. त्यानंतर काय रे बोल 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 काय म्हणायचं तू. थांब रे. तर मग चला सर कसं वाटलं तुला. चांगलं वाटलं. काय वाटलं. चांगलं बस फक्त वाटलं. चांगलं फक्त चांगलं वाटलं. हो. शिहोरला आलोय ना आपण. आता रुद्राक्ष घेतले जायचं नाही आपण. त्या रुद्राक्षासाठी इथं लाईन आहे. अरे कोण आहे काय रे कसं आहे. 10 मिनिटमध्ये आता रुद्राक्ष 2 मिनिटात येतं. हा का. हे बघा मामाने सांगितलंय हो आता 2 मिनिटात रुद्राक्ष भेटणार आहे का मामा. थांबा मामा आपण काढू व्हिडिओ. हे बघा या साईडने जायचं आहे. सगळे येतील आपल्याला. जायचं असं 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 असं. किती वेळा 15 मिनिटात रुद्राक्ष मिळून जाईल तुम्हाला. 15 मिनिटात रुद्राक्ष घेऊन बाहेर. मामा बोलला विषय संपला. तर मग ठीक आहे आता बघू. जे माझे पप्पा जे बोलताना ते खरंच होतं बरं का, लक्षात ठेवा. पप्पा बोलता ते खरं ना. हा हा ते सगळ्यांनी माझ्याकडून जेवण आहे. हा का. हा ते मामाकडून जेवण आहे बा. दिलं नाही दिलं कोणी पाहिलं का. तर मग ठीक आहे आता ओके. मागच्या साईडने लाईन आहे रुद्राक्षाची. तर मग आम्ही तुम्हाला दाखवतो. मागच्या साईडने आहे बघा. इकडून जायचं मागून जायचं आणि मग असं फिरून यायचं. ठीक आहे रुद्राक्ष घेऊन बघा आपल्याला इकडून मधून जायचं. इकडून जायचं आहे रुद्राक्ष घेण्यासाठी. नियोजन केवढं राहाल पाहिजे. ते पैसे स्टार्टिंगला भेटले नंतर नाही भेटले. हा ते पण आहे. ठीक आहे जाऊ इकडून रुद्राक्ष घेण्यासाठी. आपले सगळे लोक एक साथ आहेत हमारी. जाऊ दे रे यारली टाइमपास करता ये मागून गर्दी. हे बघा पूर्ण लाईन आहे भाई इथून तर 5 मिनिटात. चला चलो चलो चलो.
लावली जाते कारण की परत कोणी येऊन परत हे नको घ्यायला, काय म्हणतो आपण त्याला, रुद्राक्ष. हे बघ इथं रुद्राक्ष वाटतं. आपल्याला एक रुद्राक्ष भेटून गेलेला आहे. जाऊ आपण बाहेर. रुद्राक्ष आपल्याला भेटून गेला आहे, पण लावली होती आपल्याला. मग ठीक आहे, बाहेर येऊ परत. आता इथून जाऊ परत आपण गाडीत, कारण की आपल्याला रुद्राक्ष पाहिजे होतं. रुद्राक्ष भेटलेलं आहे, तर मग बाकीच्या बघू नंतर. आपलं आता दर्शन वगैरे करून झालं आहे आणि आपण जातो आता गाडीत. गाडीत जाऊ. तुमचा प्रवास आता गाडीत गेल्यावर कळेल किंवा काय. इकडं आता भरपूर दुकान आहे. आता ज्याला जी खरेदी करायची तो ती खरेदी करून येईल. आणि आपल्याला तर काही जास्त खरेदी करायची नाही. ठीक आहे, बघू आता जाऊ गाडीत. तर आता आपलं शिवरला दर्शन वगैरे झालं आहे. आपल्याला आता जायचं आहे उज्जैन. तर मग आता आपला प्रवास चालू झाला आहे उज्जैनचा. तेव्हा गाडीत पण सगळे येऊन गेले आता. तर मग आता जाऊ डायरेक्ट उज्जैन. शिवन्या हाय कराय. तेव्हा शिवन्या तर इथं थोडंसं भूक लागली आहे, तर शिवन्या बी जेवण करू राहिली. तर मग ठीक आहे, जाऊ आता उज्जैन. मग करू आता उज्जैनला कंटिन्यू. तसं आता मध्ये जेवायला थांबायचं आपल्याला, तेव्हा पण बघू आपण काय कुठं थांबतो काय थांबतो.